क्रिएट आहे राईट. सेकंड मॅप समरी, देन कस्टमर डिटेल्स, आणि आता काय राहिलं फक्त प्रोडक्ट डिटेल्स राईट. प्रोडक्ट डिटेल्समध्ये काय काय फाइंड करू शकतो एनीवन ऑनलाईन? रिझन वाईज ऑर्डर. ओके, हे कशामध्ये शो करणार तू? रिजन वाईजचा ऑर्डर आपण दाखवलेत मॅप समरीमध्ये. टॉप 5 सेल्स प्रोडक्ट्स. ओके, दाखवू शकतो. अजून टॉप सेलिंग प्रोडक्ट दाखवू शकतो, जो काही एक नंबरला असेल टॉप सेलिंग प्रोडक्ट. तो कसं कॅल्क्युलेट करणार टॉप सेलिंग प्रोडक्ट? जर आपल्याला फाइंड करायचं असेल, कोणतं व्हिज्युअल यूज करणार आणि काय यूज करणार? एनिवन ऑनलाईन मला टॉप सेलिंग प्रोडक्ट फाइंड करायचा. कंडिशन काय आली? म्हणजे जो काही टॉप सेलिंग प्रोडक्ट होईल तो काय होईल, दरवेळेस हायलाइट होईल. आज एक्स असेल, उद्या वाय असेल, नंतर झेड असेल, असं. मला आत्ता फक्त दाखवायचं की मला टॉप सेलिंग प्रोडक्ट हा आहे. कसं करणार मी? एनिवन ऑनलाईन टॉप 5 फाइंड आउट करायचे सर. टॉप 5 का फाइंड आउट करायचं? मला एकच पाहिजे. मला त्या प्रोडक्टचं नाव दिसायला पाहिजे की माझा बाबा हा प्रोडक्ट XYZ नावाचा प्रोडक्ट आहे, तो टॉप सेलचा प्रोडक्ट. कार्ड काय फर्स्ट काय यूज करू? कार्ड व्हिज्युअल यूज करू का? कार्ड व्हिज्युअल काय यूज करतोय? सिंगल एंटिटी शो करायची, मला एक सिंगल व्हॅल्यू हायलाइट करायची राईट. त्यासाठी काय यूज करणार मी? कार्ड व्हिज्युअल. ठीक आहे, बोला. कार्ड व्हिज्युअल यूज केलं. आता काय टाकायचं? प्रोडक्ट नेम टाकू? ठीक आहे, तुम्ही म्हणता त्यावर टाकता. कशामध्ये प्रोडक्ट नेम? प्रोडक्ट लुकअपमध्ये आहे ना. ठीक आहे, हे काय ते ऑटोमॅटिकली येते, जे अल्फाबेटिकली ते घेते ऑल पर्पज बाईक स्टॅट. ओके, आता बोला नेक्स्ट. फिल्टर कंडिशन आहे माझी. काय फिल्टर कंडिशन? अकॉर्डिंग टू कसं दाखवणार? इफ तो माझं टॉप सेलिंग प्रोडक्ट दाखवायचा असेल रेव्हेन्यू वाईज. ओके, एनीवन? ऑर्डर वाईज सर. राईट. टॉप सेलिंग प्रोडक्ट म्हणजे जे जास्त ऑर्डर, तो टॉप सेलिंग प्रोडक्ट झाला ना. रेव्हेन्यू एखाद्याचे प्रोडक्ट दोनच आहे पण त्याची प्राइसच 50-60 हजार आहे राईट. तर तो मोस्ट ऑर्डर झाला का? नाही झाला. बरोबर ना? चुकतंय का माझं? का बरोबर आहे? बरोबर आहे ना. ओके, फिल्टर यूज करणार. फिल्टर ओके, कशाला लावणार फिल्टर? प्रोडक्ट नेमवर अगेन मी काय होतं, प्रोडक्ट नेम उचलतो, अगेन ट्रॅक करतो. कोणती फिल्टर यूज करणार? टॉप एन 1 सांगा बाय व्हॅल्यू मध्ये. टोटल ऑर्डर्स कुठे? टोटल ऑर्डर्स कोणता आहे माझा टॉप सेलिंग प्रोडक्ट? वॉटर बॉटल किंवा टॉप ऑर्डर प्रोडक्ट कोणता आहे? वॉटर बॉटल 30 OS समथिंग काहीतरी राईट. ओके, आता मला ह्याचा रेव्हेन्यू दाखवायचा आहे आणि किती वेळा ऑर्डर झालं हे दाखवायचं आहे. काय आली कंडिशन? काय कंडिशन? किती वेळा ऑर्डर झालाय आणि याचा रेव्हेन्यू. बोला पटकन. अगेन कार्ड व्हिज्युअल घेतो मी. ओके, सांगा किती वेळा ऑर्डर झालं हे बघायचं मला. बोला. अरे सोपं आहे ना, किती सोपं आहे. अगेन प्रोडक्ट नेम ट्रॅक करतो मी. हां, प्रोडक्ट सर्च करायचा. ओके, ठीक आहे. काय नाव आहे? वॉटर बॉटल. ह्याच्या ना 30 वगैरे. काय होतंय? बोला रे बोला, बोला रे बोला. एनिवन? मला काय दाखवायचं? काय आलं का तुम्हाला? काय दाखवायचंय? हा, त्याचं काय दाखवायचंय? रेव्हेन्यू राईट. मी रेव्हेन्यूचं ड्रॅग करू का? टोटल रेव्हेन्यू वेर इज टोटल रेव्हेन्यू? सांगा काय चुकतंय माझं. बोला तुम्हीच.
टोटल ऑर्डर घ्यायला पाहिजे. कुठे? इथे 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 ना. ठीक आहे, टोटल ऑर्डर घेतो. इथे ड्रॅग करू म्हणतोय ना फक्त. हे काढून हे काढू हे काढू म्हणतोय. हे कुठं फिल्टर? काय नाही ना. इथे काय करू? अच्छा, हे कॅन्सल करू म्हणतोय. इथे कॅन्सल करू. ओके. हां, देन टोटल ऑर्डर्स. ओके, बरोबर. आता काय सर्च करू? ड्रॅग करू का प्रोडक्ट नेम मागे? आता सर्च करू का? काय? वॉटर बॉटल. किती क्वांटिटी ऑर्डर? 3983. ऑनलाईन घुसतं डोक्यात की जाते बाहेर? ऑनलाईन समजते सर. समजतंय ना. रिस्पॉन्स का नाही येते मला? काय सर हे बोल. टोटल ऑर्डर्स आहे, टोटल रेव्हेन्यू. टोटल ऑर्डर्स आहेत त्या, म्हणजे जेवढ्या वेळा ऑर्डर केली आपण ती बॉटल, त्याची क्वांटिटी ती. मोस्ट ऑर्डर काय म्हणतो प्रोडक्ट म्हणू शकतो आपण. सर या प्रोडक्ट साठी आपल्याला रेव्हेन्यू काढायचा असला तर लाईक काय या करतो सांग. प्रोडक्टनी किती म्हणजे 3983, राईट? त्याचा काय टाकायचं? किती रेव्हेन्यू जनरेट केला त्याने, बरोबर? येस सर. हा, सांग. मागच्या वेळेस काढले आपण. अगेन कार्ड व्हिज्युअल यूज करू. ठीक आहे, करतो. बोला नेक्स्ट. ऑनलाईन सांगा. ऑनलाईन मला कोणतं टॉप सेलिंग प्रोडक्ट हे काय आलं, किती किती ऑर्डर झालं हे काय आलं. आता त्यांनी रेव्हेन्यू किती जनरेट करून दिला हे मला फाइंड आउट करायचं. ऑनलाईन सांगा पटकन. टोटल रेव्हेन्यू ऍड करून फिल्टर Total मध्ये revenue. टोटल रेव्हेन्यू कुठे ऍड करू? इथे ऍड डेटा मध्ये. ऍड डेटामध्ये. ओके, टोटल रेव्हेन्यू ना. ठीक आहे, देन फिल्टर प्रोडक्ट नेम. Product name आणि filter. ओके, प्रोडक्ट नेम मध्ये फिल्टर. ठीक आहे, अगेन काय सर्च करणार मी? वॉटर बॉटल. किती रेव्हेन्यू जनरेट करून दिला तिने? 39.76K. गॉट इट? सगळ्यांना क्लिअर? ऑनलाईन Yes sir. ओके. कसे यूज Sir. करायचे, कसे फाइंड आउट करायचे टॉप प्रोडक्ट? हा बोल. येस. हॅलो, कोणाला डाऊट होता का ऑनलाईन? ठीक आहे, ओके. आपण जसं एक केपीआय कार्ड बघितलेलं आठवतंय? केपीआय कार्ड काय शो करतं? केपीआय कार्ड तुमचा गोल Performance indicator. राईट. इट इज काय? की परफॉर्मन्स इंडिकेटर. त्याचप्रमाणे त्याच्यासारखा अजून एक व्हिज्युअल आहे, त्याचं नाव आहे गॉज पॅरामीटर. गॉज माहिती? स्पीडोमीटर माहिती? स्पीडोमीटर, गाडीचं स्पीडोमीटर बघितलं असेल, 10 वरून 100, बरोबर? त्याच वरती खाली होतं. ओके, त्याचप्रमाणे इथं गॉज म्हणून आहे. ओके, गॉज म्हणून मी काय करतो, सिलेक्ट करतो. ओके, मला बघायचं आहे माझे टार्गेट ऑर्डर्स आहेत. समजा काहीतरी टार्गेट ऑर्डर्स असतील, ते अचीव्ह झाले की नाही बघायचंय. पण किती पर्सेंटनी? 1.3% अचीव्ह झाले की नाही बघायचं मला. कंडिशन काय आली? किती? 1.35% माझी अचीव्ह झाली की नाही बघायचंय. सॉरी, नाही, थांबा. माझी कंडिशन अशी आहे की माझं काहीतरी प्रोडक्ट असेल, ओके, मला त्याच्यावर 30% हाईक हे मिळायला पाहिजे. मी उत्तर तुम्हाला चुकून सांगितलं गेलंय. त्यावर 30% हाईक ही मिळाली की नाही मला सांगायचं. ओके, का आलं सगळ्यांना? ऑनलाईन कंडिशन का आली? अरे बोला. Yes sir. हा, ओके. सांगा व्हॅल्यू मध्ये काय टाकणार फर्स्ट? टोटल ऑर्डर्स, बरोबर ना. यांची माझं टार्गेट असणार आहे, ते काय असणार आहे? 35% हे झालेली, इन्क्रीज झालेली, बरोबर. टोटल ऑर्डर करू ड्रॅग व्हॅल्यू मध्ये. ओके, समथिंग काहीतरी येते. गॉज पॅरामीटर कसं असतं, ही तुमची जी व्हॅल्यू असती त्याच्या डबल साईडला ते येतं.
ऑटोमॅटिकली घेतं ते 25 असेल तर ऑलवेज ते 50K येणार, 50K असेल तर 100K येणार, ते ऑटोमॅटिकली घेते डबल. म्हणजे आहे का माझं ऍक्च्युअली 50K टार्गेट? नाहीये. माझं टार्गेट काय आहे? ती 35% इन्क्रीज झाली की नाही चेक करायचं. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर? बोला. ऑनलाईन मला एक मेजर तर लिहावं लागेल ना. सांगा. ऑर्डर टार्गेट म्हणून मी एक मेजर क्रिएट करतो. मला ऑनलाईनच सांगणार आहे, मी त्याच्या पुढे जाणारच नाही. ऑफलाईन वाल्यांना येत आहे सगळं, ऑनलाईन सांगा. ऑर्डर टार्गेट म्हणून लिहितो. ओके, बोला. ऑनलाईन कंडिशन काय आली? 35% इन्क्रीज ऑनलाईन. हॅलो. सर प्रीवियस ऑर्डर मायनस करंट ऑर्डर लाईक प्रीवियस मंथ ऑर्डर लाईक मायनस करंट. मायनस मला कसं कळणार की त्याच्यावर 30% हाईक झाली की नाही, 35% हाईक झाली की नाही? सो देन नंतर मल्टिप्लाय करून ओके काढू शकतो लाईक. ठीक आहे, पण ते खूप हे होऊन जाईल. फर्स्ट सबट्रॅक्शन करा, देन मल्टिप्लिकेशन करा. त्याऐवजी मी जर माझ्या टोटल Previous. ऑर्डर्सला जे काय असतील त्याचं मल्टिप्लाय बाय 35% केलं तर येईल का काढता? टार्गेट सेट होईल. मल्टिप्लाय बाय 35% केल्यावर टोटल ऑर्डर्सला ऑनलाईन. सर ते टोटल ऑर्डरचं 35% नाही निघेल का मग? काय 35% नाही काढायचं मला. आता समज माझ्याकडे 100 ऑर्डर आहे, तर पुढच्या महिन्यात ते 135 ऑर्डर व्हायला पाहिजे. म्हणजे माझं टार्गेट काय असणार आहे? 135. का आलं? माझं टार्गेट काय असणार? 135. आता त्या 135 ला मी हिट केलं की नाही ते बघायचं मला. गॉट इट? ऑनलाईन. सर 0.35 ने मल्टिप्लाय केलं तर येईल का? राईट. 1.35 का रे? कधी राहिलं आता? 1.35 का? सो मल्टिप्लाय बाय सांगा ना. 1.35 का? हॅलो. 135 to 35 into 100. नंबर असतो ना, तर आपल्याला 35 पाहिजे ना फक्त आता. राईट. त्यामुळे 1.35. ओके, इंटर दाबू. माझी ऑर्डर टार्गेट झाली किती? 135 समथिंग आहे. असं फक्त डोक्यात एक एक्झाम्पल ठेवा. 100 ऑर्डर होती, ती 135 जायला पाहिजे. तर माझी टार्गेट ऑर्डर काय झाली? 135 झाली. आता त्याला हिट केले की नाही मला बघायचं. ओके, मल्टिप्लाय बाय 1.35% म्हणजे 35%. ओके, एंटर जातो. आला माझा मेजर इथं. ओके, टार्गेट व्हॅल्यू म्हणून आहे इथं. जस्ट मी त्याला एंटर. किती व्हायला पाहिजे होती? 34,000 व्हायला पाहिजे होती. झाली का? नाही झालेली. ओके, मी काय करतो, ऑर्डर टार्गेटला ना मॅक्झिमम व्हॅल्यूमध्ये टाकतो. आता व्यवस्थित दिसतं तो. ओके, किती पाहिजे होती मला? एक्झॅक्ट 34,000 पाहिजे होती. इफ जर मी त्याला 35% इन्क्रीज करत असतो तर मला किती पाहिजे होती ऑर्डर? 34,000 माझ्या कंप्लीट व्हायला पाहिजे होत्या. पण झालेत का? माझ्या किती झालेत? फक्त 25,000 झाले. क्लिअर? ऑनलाईन क्लिअर? ऑनलाईन Yes, क्लिअर? sir. ओके, ठीक आहे, गुड. आता मला सेम रेव्हेन्यू बाय 38%. ओके, रेव्हेन्यू बाय 38%. टार्गेट हिट झालं की नाही चेक करायचं. गॉस पॅरामीटर काय करतं? फर्स्ट तुमचं टार्गेट अचीव्ह झालं की नाही हे चेक करतं. लाईक KPIs. कारण कशासारखं आहे? KPI सारखंच आहे, फक्त एका गॉजमध्ये दाखवते. म्हणजे स्पीडोमीटर टाईप, वर खाली असं. ओके, कळालं? नेक्स्ट काय माझी कंडिशन? रेव्हेन्यू. ओके, रेव्हेन्यू. बोला, रेव्हेन्यू कसं सांगू ना मी? त्यालाच कॉपी करतो आणि पेस्ट करतो. टोटल रेव्हेन्यू कुठे टाकणार मी? व्हॅल्यूज मध्येच अगेन. टोटल रेव्हेन्यू किती आहे? 24.91. ऑलवेज बघता डबल आलं तर हे ऑटोमॅटिकली घेतो तो डबल. त्या पॉवर व्याला काय वाटतं की त्याचं टार्गेट डबलच आहे. 49 समथिंग काय जास्त, त्या व्हॅल्यूच्या डबल. ओके, सांगा. बोला. मला टार्गेट तर लिहावं लागेल. टार्गेटसाठी एक मेजर क्रिएट करावं लागेल. काय मेजरचं नाव? रेव्हेन्यू.
टार्गेट. ओके, रेव्हेन्यू टार्गेट टाकतो. बोला. टोटल रेव्हेन्यू मल्टिप्लाय बाय हे सांगितलं मी 38%, म्हणजे किती झाले 1.38. बरोबर. Enter. कुठे गेलं रे? किती पाहिजे होती माझी व्हायला एक्झॅक्ट 34.38 मिलियन व्हायला पाहिजे होती. तर मी 38%ने हाईक करत असेल तर. बट किती झाले माझं रेव्हेन्यू 24.91 मिलियन झाले. राईट. जर मी टोटल रेव्हेन्यू मायनस जर हे रेव्हेन्यू टार्गेट केलं तर मला काय निघेल त्यातलं, किती पर्सेंटने आपण लॅक केलं किंवा किती रुपीजने किती आपण लॅक केलं, त्यांचा डिफरन्स कळेल. राईट. ऑनलाईन क्लिअर. येस सर. ओके गुड. हे एकालाच कळतंय का, बाकीच्यांना कळत नाही का? सर मला ते टोटल ऑर्डर्स आणि ऑर्डर टार्गेट तेच नाही समजलं. ओके, लाईक आता समज हे बघ, आता समज माझ्या कंपनीने काहीतरी 135 टार्गेटचं हे ठेवलंय. ओके, 135 ऑर्डर व्हायला पाहिजे हे टार्गेट ठेवले. राईट. म्हणजे त्याच्यावर किती हाईक झाली 35%ची. राईट. ऑनलाईन कोणाला डाऊट होता? ओके. राईट. सो माझं टार्गेट काय होतं, माझं किती पर्सेंटने हाईक व्हायला पाहिजे होतं 35%नी इन्क्रीज व्हायला पाहिजे होतं माझा प्रिव्हियस इयरच्या अकॉर्डिंग टोटल ऑर्डर्स. म्हणजे एक्झॅक्ट किती व्हायला पाहिजे होत्या 34,000 व्हायला पाहिजे होत्या. बरोबर. ऑनलाईन ओके कोणाला डाऊट होता? सर 35% इन्क्रीज हवा आहे, तर मग टोटल ऑर्डरची 35% काढून टोटल ऑर्डर मध्ये ते जर ऍड केलं तर लाईक 135% निघेल. राईट. 130 टोटल ऑर्डर्सच्या काय? लाईक फॉर एक्झाम्पल 135चं टार्गेट आहे आणि टोटल ऑर्डर 100 झालेले आहेत, तर मग Right. 100 ते 35 काढून ते 35 टोटल मध्ये ऍड केलं तर 135 होईल. राईट. येस. तर मग आपण तसं का नाही केलं? बिकॉज आपल्याकडे सगळं होतं ना, टोटल ऑर्डर्स वगैरे होते. आपल्याला काय करायचं होतं, फक्त 35% इन्क्रीज झालं की नाही बघायचं होतं. राईट. बेसिकली तुला जर एखाद्याचं इन्क्रीज झालं की 35%नी काय कसं तू कॅल्क्युलेट करतो, ती व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय 35 डिवाइड बाय 100. राईट. येस. ओके. फक्त आपण काय केलं 100 मध्ये किती ऍड केले 35 ऍड केले, म्हणजे 1.35 ऍड केले. दॅट्स इट. ओके. त्यामुळे आपण मल्टिप्लाय बाय 1.35 केलं. ओके. ओके सर. ठीक. चलो, स्टॅटिस्टिक्सच्या गोष्टी आहेत. ओके. देन मला आता फाइंड करायचे माझे टॉप 20 प्रोडक्ट्स. टॉप 20. ओके. सो युअर नेक्स्ट व्हिज्युअल इज ट्री मॅप. ट्री मॅप कशासाठी यूज करायला सांगितलं मी, तेव्हा तुम्हाला मोर दॅन 5, 6, 7 कॅटेगरी दाखवायच्या असतील तर तुम्ही आयदर ट्री मॅप यूज करा और टेबल यूज करा. ओके. मग आता तुम्हाला शो करतो ट्री मॅप काय असतं. ओके. जस्ट मी ट्री मॅपला काय करतो, सिलेक्ट करतो. ओके. सिलेक्ट केलं. फर्स्ट काय मागते ते कॅटेगरी. कॅटेगरी कोणत्या जास्त आहेत आपल्या, सब कॅटेगरी जास्त आहेत का? पटकन बघा. प्रोडक्ट नाही, सॉरी, प्रोडक्ट नेमच दाखवायचे मला. मी प्रोडक्ट नेम टाकतो त्यामध्ये डायरेक्ट. ओके. काय टाकतो, प्रोडक्ट नेम कॅटेगरीमध्ये. ओके. किती माझे 100च्या वर प्रोडक्ट असतील. राईट. मग किती दाखवायचे टॉप 20. राईट. काय यूज करणार मी, बाय मला रेव्हेन्यू दाखवायचे, बाय रेव्हेन्यू. ओके. सो व्हॅल्यूज मध्ये काय टाकणार मी, रेव्हेन्यू, टोटल रेव्हेन्यू टाकला. आले का कितीतरी 100च्या वर गेले असतील. राईट. पण मला किती दाखवायचे टॉप 20. राईट. काय यूज करणार मी अगेन, प्रोडक्ट नेमवरच फिल्टरिंग करणार. राईट. टॉप एन, देन टॉप 20, देन बाय व्हॅल्यू, टोटल रेव्हेन्यू. आले. माउंट ब्लँक समथिंग. आणि हे तुम्हाला जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिसती ना, प्रोडक्ट नेम, त्याचा टोटल रेव्हेन्यू, ह्याला टूल टिप म्हणतात. काय म्हणतात, टूल टिप. पण ही टूल टिप काय फिजिकली नॉर्मल त्याच व्हिज्युअलवर दिसते. बरोबर. ऑनलाईन काय म्हणतात त्याला, टूल टिप म्हणतात. ओके.
सो नेक्स्ट कन्सेप्ट आपला असा आहे की टूलटिप ही व्हिज्युअली दिसायला पाहिजे. म्हणजे कसं, जर मी याच्यावर होवर केलं तर त्याच्यावर एक ग्राफ दिसायला पाहिजे. काय दिसायला पाहिजे? ग्राफ. की बाबा जर माउंटेन बाईक एवढी तर त्याचा परफॉर्मन्स किती, त्यांनी ऑर्डर किती केले, राईट, त्याची रेव्हेन्यू किती, हे दिसायला पाहिजे. ओके, इथं काय करतो मी व्हॅल्यूज मध्ये ऑर्डर्स पण ड्रॅग करतो. ठीक आहे, काय करतो, ऑर्डर्स ड्रॅग करतो. जस्ट वेट मिनिट. सॉरी, टूल टिप मध्ये दाखवायचं ना, इथं साईडला खाली ऑप्शन आहे टूल टिप मध्ये, त्याला जस्ट ऍड करतो. ओके, ऑर्डर्स दिसतात, रेव्हेन्यू दिसतात, राईट. मी प्रॉफिट पण ड्रॅग करतो. प्रॉफिट ड्रॅग करतो. ठीक आहे, मग काय दिसतंय, टोटल रेव्हेन्यू दिसतंय, ऑर्डर दिसतंय आणि प्रॉफिट दिसतंय. याला काय म्हणतो, टूल टिप म्हणतो आपण. काय करतो, तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय. बट मला कसं एक टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये दिसतोय, राईट. मला हा कोणत्या ह्याच्या व्हिज्युअल मध्ये दिसतोय का, की बाबा एखाद्या बार चार्ट मध्ये दिसतोय किंवा पाय चार्ट मध्ये दिसतोय का नाही, हा काय दिसतोय का, टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये दिसतोय. जर मी याला व्हिज्युअल मध्ये दाखवलं तर, रिप्रेझेंट केलं तर अजून जास्त छान दिसेल, राईट. अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. टूलटिप काय करतं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. ओके, सो जेव्हा तुम्हाला टूलटिप क्रिएट करायचं असतं त्यासाठी काय करायचं, फर्स्ट एक न्यू पेज घ्यायचं. ओके, काय घ्यायचं, न्यू पेज. ठीक आहे, देन इथं कॅनव्हास सेटिंग मध्ये आहे. ओके, कॅनव्हास सेटिंग म्हणून आहे. आठवतं काय, पेजचे टाईप होते 6.9, 4:8 टूलटिप वगैरे टाईप होते. ओके, सो मी काय करतो, टाईप टूलटिप सिलेक्ट करतो. ओके, काय करतो, टूलटिप सिलेक्ट करतो. झालं. ओके, जे पेज आहे मला कसं डेडिकेट होणार आहे, सगळं टूलटिपला डेडिकेट होणार आहे. ओके, मला काय करायचं, ते बार मध्ये रिप्रेझेंट करायचं, ऑर्डर्स वगैरे समथिंग काय असतील. ओके, सो काय होतंय, कॉलम चार्ट घेतो. आले इथं कॉलम चार्ट. ओके, काय करणार मी, प्रोडक्ट नेम आणि त्याचे व्हॅल्यूज. वेअर इज प्रोडक्ट नेम, आलं. आणि ऍक्सेस मध्ये काय, त्याचे ऑर्डर्स. ओके, देन ऑर्डर्स पण टूलटिप मध्ये टाकतोय मी. ठीक आहे, ऑर्डर्स टाकले. आता मला काय दाखवायचं आहे, टॉप 20 प्रोडक्ट्स बाय टोटल रेव्हेन्यू, राईट. तिथं पण 20च आहेत ना माझे, इथं पण किती पाहिजे, 20च पाहिजे. सो अगेन काय करणार मी, फिल्टर पेनवर जाणार, राईट. कशाला करणार फिल्टरिंग, प्रोडक्ट नेमवर, अगेन टॉप 20 बाय रेव्हेन्यू दाखवायला ना आपण. सो बाय रेव्हेन्यू समथिंग काहीतरी माझे प्रोडक्ट असतील, हेच का, माउंटेन 200 ब्लॅक, हेच आहे ना तिथं. ओके, सो अगेन काय करतो मी, प्रोडक्ट डिटेल्सवर जातो. ओके, तर प्रोडक्ट डिटेल्सवर जातो, ह्याला जस्ट सिलेक्ट करतो. इथं टूलटिप म्हणून ऑप्शन आहे. फॉर्मॅट पेंटर मध्ये जेव्हा जाणार, प्रॉपर्टीज मध्ये जाऊ, तर टूलटिप म्हणून ऑप्शन आहे, ते ऑफ असेल, ते काय करायचं, ऑन करायचं. ओके, कोणत्या पेजला आहे माझं टूलटिप, तो पेज कशावर रिडायरेक्ट व्हायला पाहिजे, टूलटिपला. इथं बघा, पेज ऑटो, काय ऑटो नाही, कोणतं आहे, टूलटिप आहे. ओके, मी जस्ट काय केलं, सिलेक्ट केलं टूलटिपला. आता जेव्हा मी होवर करेल कोणत्या ह्याला, दिसतंय का ऑटोमॅटिकली, एखादं व्हिज्युअल मध्ये दिसतंय का, रिप्रेझेंट होत आहे का, 1 मिलियनच्या अक्रॉस आहे, समथिंग समथिंग व्हॅल्यू. काय आलं, ऑनलाईन टूलटिपचा यूज. टूलटिप काय करते, एखादे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला आयदर टेक्स्टफुली और व्हिज्युअली शो होतं. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, इफ जर इंटरव्ह्यू विचारलं, जस्ट एवढं सांगितलं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं एका सिंगल व्हिज्युअलमध्ये. ओके, कसं केलं क्रिएट, कळालं सगळ्यांना ऑनलाईन, की परत एकदा दाखवू. परत एकदा दाखवा सर. ओके, ठीक आहे. एकट्यालाच नाही कळालं, बाकीच्यांना कळालं का? नाही सर, रिपीट करा एकदा. ओके, ठीक आहे, सांगा ना मग सगळे पटकन. ठीक आहे, टूलटिपचा यूज कळाला का, काय काय कळालं ना, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. ओके, हे आता डिलीट करतो, म्हणजे क्रिएट केलं ना आपण,
जस्ट ते डिलीट करतो. डिलीट. तुम्हाला काय करायचंय ते व्हिज्युअल मध्ये दाखवायचंय, राईट. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक पेज क्रिएट करावं लागेल, न्यू पेज. ओके, न्यू पेज मध्ये गेल्यानंतर इथं फॉर्मॅट पेंटर म्हणून आहे, त्या फॉर्मॅट पेंटरला मी क्लिक करतो. ओके, इथं कॅनव्हास सेटिंग म्हणून आहे. ओके, कॅनव्हास सेटिंग सिलेक्ट करतो. तेव्हा पेजचा टाईप काय पाहिजे, टूल टिप नावाचं. ओके, इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे टूल टिप. टूल टिपला सिलेक्ट करतो, राईट. झालं माझं काम, पेजची सेटिंग झाली, राईट. मला ती इन्फॉर्मेशन काय प्रोव्हाइड करायची होती, प्रोडक्ट वाईज त्याचे ऑर्डर्स, त्याचे रेव्हेन्यू समथिंग काय एका व्हिज्युअल मध्ये दाखवायचे होते, राईट. सो मी काय करतो, जस्ट एक कार्ड व्हिज्युअल किंवा एक कॉलम चार्ट घेतो. ओके, आला इथं ते, राईट. झालं सिलेक्ट. ओके, ह्याच्यामध्ये काय करणार मी, एक्स ऍक्सिस मध्ये प्रोडक्ट्स नेम. ओके, देन वाय ऍक्सिस मध्ये टोटल रेव्हेन्यू टाकतो आता. टोटल रेव्हेन्यू. ओके, ओके. आणि टूल टिप मध्ये टोटल ऑर्डर्स टाकतो. ठीक आहे. आता ही जे काही इन्फॉर्मेशन दिसते मला ती एक फिजिकल दिसते. रेव्हेन्यू किती झाला, 68,000 समथिंग काहीतरी, 68 काय रेव्हेन्यू असेल समथिंग. पर कस्टमर आलाय का तिथे, सॉरी कुठे टोटल रेव्हेन्यू. ठीक आहे, आला आता बरोबर. ओके, किती आला समथिंग 12,41,000 समथिंग काहीतरी. त्या टोटल ऑर्डर्स किती, 606. ओके, मला आधी काय करावं लागेल, टॉप 20. तुम्ही जर टॉप 20 जरी नाही केलं ना, तिथं रिडायरेक्ट होवर जरी केलं तरी तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसेल. आता मी टॉप 20 नाही करत. ओके, इथं किती 100 प्रोडक्ट असतील माझे. ओके, या बार चार्टमध्ये अगेन मी प्रोडक्ट डिटेल्सला जातो. गेलो, कोणत्या व्हिज्युअलवर मला ऑपरेशन परफॉर्म करायचे, या ट्री मॅप नावाच्या त्याला सिलेक्ट करतो. केलं, इथं फॉर्मॅट पेंटर आहे. फॉर्मॅट पेंटरमध्ये अगेन जातो. इथं प्रॉपर्टीज म्हणून एक ऑप्शन आहे, प्रॉपर्टीजवर क्लिक करतो. जर टूल टिप ऑफ असेल तुमच्यामध्ये, ओके, त्या टूल टिपला ऑन करतो. हे ऑफ असेल जस्ट ऑन करतो. ओके, रिपोर्ट पेज हेच आहे, जे काय आता प्रोडक्ट डिटेल्स आहे तेच रिपोर्ट पेज आहे. तिथंच रिपोर्ट व्हायला पाहिजे ते व्हिज्युअल्सची, राईट. त्यामुळे टाईप कोणता, रिपोर्टच पेज. आणि पेज कोणतं, रिडायरेक्ट व्हायला पाहिजे. टूल टिप नावाचं पेज 1 नाव येतं आता, पेज 1 केलं सिलेक्ट. ओके, आता जस्ट होवर करतो. कशावर होवर करतो, ह्याच्यावर करतो. आणि ऑटोमॅटिक इन्फॉर्मेशन तिथं मी काढली काय, टॉप 20 केलेत का सिलेक्ट, तिथं नाही केलेले तरी मला काय करतंय, त्या प्रोडक्टच्या अकॉर्डिंग ते व्हॅल्यू एका रेंजमध्ये दाखवते. 0.5च्या वर येते. ओके, ही माउंटेन मिळाल 1 मिलियनच्या वर. ठीक आहे. और ह्याला काय करतो मी, ओके, मी काय केलं तिथं डेटा लेबल्स ऑन केले. कुठं, टूल टिपला. पेज 1 ला टूल टिप आहे, त्याला सिलेक्ट केलं. फॉर्मॅट पेंटर मध्ये गेलो आणि जे डेटा लेबल्स आहे, डेटा लेबल्स काय करतं, त्याची व्हॅल्यू डिनोट करतं स्पेसिफिक बार्सची. मी जेव्हा ऑन केली तर व्हॅल्यू दिसायला लागली ऑटोमॅटिकली 1.2 मिलियन. अगेन मी करतो प्रोडक्ट डिटेल्स आणि होवर करतो. आता मला व्हॅल्यू पण दिसते, रेंज नाही दिसते. आता ॲक्युरेट व्हॅल्यू दिसते किती, 1.2 मिलियन माझा काय झालंय, रेव्हेन्यू झालाय त्याच्या अकॉर्डिंग. ओके, क्लिअर सगळ्यांना, ऑनलाईन क्लिअर. टूल टिप काय असतं, येस सर. अशा प्रकारे तुमचं व्हिज्युअलायझेशन फिनिश नाही झालं, 1-2 कन्सेप्ट राहिले. ओके, आता जेव्हा तुम्ही रिपोर्ट बनवताना किंवा रिपोर्ट शेअर करताना तेव्हा तुमचं फक्त एक पेज विजिबल असतं, बाकी सगळे काय असतात, हाईड असतात. जेव्हा तुम्ही पॉवर BI सर्व्हिसला रिपोर्ट शेअर करता तर बाकीचे पेज हाईड असतात आणि फक्त एक पेज विजिबल असतं. आता काय करतो मी, बाकीचे पेज सगळे हाईड करून टाकतो. ओके, जस्ट राईट क्लिक करतो आणि हाईड म्हणतो. आता मला दिसेल, कारण मी स्वतः डेव्हलपर आहे, मी स्वतः बोलतो मला दिसेल, पण तुम्हाला जेव्हा मी शेअर करते तेव्हा नाही दिसत. ओके, सो मला काय व्हायला पाहिजे, हेतून टॅप समरीला जायला पाहिजे, एक्झिक्युटिव्ह समरीवरून कस्टमर डिटेल्सला जायला पाहिजे आणि एक्झिक्युटिव्ह समरीवरूनच प्रोडक्ट डिटेल्सला जायला पाहिजे. ह्याला काय म्हणतो आपण, नॅव्हिगेशन म्हणतो. एका पेजवरून दुसऱ्या पेजवर, एका पेजवरून तिसऱ्या पेजवर, एका पेजवरून चौथ्या पेजवर, काय म्हणतो ह्याला, नॅव्हिगेशन म्हणतो. मला काय करायचं, ते ऑटोमेट करायची सिस्टीम पॉवर BIची. इथं क्लिक करत बसणार आहे का कोण, नाही. इथं जर मी क्लिक केलं तर डायरेक्ट कुठं जाणार, सेकंड पेजला. इथं क्लिक केलं तर थर्ड पेजला जायला पाहिजे ऑटोमॅटिकली. माझं नेक्स्ट पेज कोणतं आहे, मॅप समरी, राईट.
सो मी काय करतो, एक मॅपचा लोगो डाउनलोड करतो, जस्ट 2च मिनिट. जस्ट इमेज सेव्ह केली. इमेज करून घ्या ना आपण. एनीवन इन्सर्ट मध्ये इमेज. सर इमेज ऍडच होत नाही सर, तो लॉग इन मागतो. ओके, काय नाही, ते उद्या सॉल्व्ह होईल तुमचं, नका टेन्शन घेऊ त्याचं. मॅप आला हा काहीतरी. ओके, इफ ह्याला क्लिक केलं तर कुठे जायला पाहिजे, माझं सेकंड पेजला जायला पाहिजे, राईट. माझे असं समजा की एक बटन आहे. ओके, काय माझं बटन आहे. ओके, जेव्हा मी त्या व्हिज्युअलला सिलेक्ट करेल, ते अगेन मी काय करणार, फॉर्मॅट पेंटरमध्ये जाणार. ओके, जेव्हा फॉर्मॅट पेंटरमध्ये जाईल तर इथं इमेज म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिसेल. ओके, इमेज अँड प्रॉपर्टीज. इमेजमध्ये लास्टला ऑप्शन आहे ॲक्शन. आता हा जो काय माझा हे आहे बटन, त्याला ॲक्शन आहे काय, पुढे जायला पाहिजे, मागे जायला पाहिजे, काय ॲक्शन आहे का, नाहीये. मला काय करायचं, याला ॲक्शन द्यायचं, राईट. त्याला जस्ट मी ऑन करतो. ओके, केलं ऑन अँड जस्ट ड्रॅग करतो. कुठे जायला पाहिजे, फ्रंटला, म्हणजे पेज नॅव्हिगेशन व्हायला पाहिजे. सो इथं काय करतो, सिलेक्ट पेज नॅव्हिगेशन केलं. डेस्टिनेशन काय पाहिजे त्याची, मॅप समरी पाहिजे, मॅप समरीला सिलेक्ट करतो. कस्टमर असा मॅप समरीला सिलेक्ट करतो. ओके, केलं सिलेक्ट. त्याला जस्ट टायटल देतो, क्लिक ऑन दिस टू मॅच समरी. अबे ते सॉरी, ऑफर 14 टायटल जाऊ दे. इमेज स्टाईल चेंज. ठीक आहे, आता काय करतो, ऍक्शन दिलाय मी, राईट. इथं जेव्हा मी होवर करेल तर काय म्हणते त्याला, कंट्रोल प्लस क्लिक. काय करायचं, कंट्रोल प्लस क्लिक. मी कंट्रोल दाबताना क्लिक करतो. कंट्रोल जस्ट कंट्रोल क्लिक. हा, नाही कंट्रोल क्लिक नाही होत ना. ऍक्शन ऑन आहे ना, ऑन आहे. पेज नॅव्हिगेशन आहे सगळे. थांबा जरा, अरे जाना, माऊस आण रे माझा तिथून, माऊसने पटकन इथे बॅग येते, बॅग येते. काय फक्त तुमचं कंट्रोल दाबायचं आणि राईट क्लिक करायचं, तर ऑटोमॅटिकली नेक्स्ट पेजला नॅव्हिगेट होतं. झालं झालं झालं, राहू दे राहू दे. दिसलं का ऑनलाईन, कळालं सगळ्यांना कसं केलं मी. जस्ट तिथं गेलो, ॲक्शन बटनचं ऑपरेशन त्याला दिलं आणि कंट्रोल दाबला आणि जस्ट क्लिक केलं, गेलं ते सेकंड पेजला जाते का ऑटोमॅटिकली. आता सर्व्हिसेस, जेव्हा तुम्ही सर्व्हिसेसमध्ये रिपोर्ट शेअर करता, तर तुम्हाला हेच यूज करावं लागणार, कारण की त्याला हे बाकीचे पेज नसत दिसणार. त्या फक्त लेफ्ट साईड दिसणार आहे, फिल्टरवाली, स्लायसरवाली, जिथून आपण नॅव्हिगेट करणार आहेत गोष्टी. ओके, ऑनलाईन क्लिअर. येस सर. ओके, नॅव्हिगेट कसं करायचं कळालं. येस, ऑनलाईन डाऊट. ठीक आहे, अजून एक बघू आपण नॅव्हिगेट कशावर नॅव्हिगेट करायचं. कस्टमर डिटेल्स, कस्टमरचा फोटो पाहिजे त्यासाठी.
तेच कस्टमर आयकॉनचा रे, तुझा टाकू का? हा? अजून काय म्हणणार? इन्सर्ट इमेज मधून डेस्कटॉप कस्टम. ऑनलाईन सांगा नेक्स्ट काय करणार मी. कस्टमर डिटेल्सवर रिडायरेक्ट करायचं, बोला. ऑनलाईन एनीवन कोणी सांगा, तुमची पण प्रॅक्टिस होऊन जाईल, कुठं करायचं काय कळून जाईल. Click the button. Format and ओके, क्लिक द बटन, देन फॉर्मॅट पेन. ओके, देन Action on. क्लिक ऑन द ऍक्शन. वाय ऍक्शन? ऍक्शन द्यायची ना आपल्याकडे, नॅव्हिगेट करायचं त्याला. ओके, देन टाईप पेज नॅव्हिगेशन. Navigation. राईट, डेस्टिनेशन काय पाहिजे? कस्टमर Customer. डिटेल्स. ओके, केलं ऑन. जस्ट काय करता, होवर केल्यानं बघ दिसते कंट्रोल प्लस क्लिक, कंट्रोल क्लिक, गेलं का ऑटोमॅटिकली कस्टमर यायला. आता इथून बॅक पण जायला पाहिजे ना, राईट, बॅक पण जायला पाहिजे. सो इथं बटन्स आहेत, बटन्स फक्त बॅकवालं हे करतो, ऑन करतो मी. दुसरं होतं बॅकचं, थांब. बॅक 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 बटन घेतलं. इथून काय जायला पाहिजे? मागे पण जायला पाहिजे. झालं बाई. अगेन मला काय द्यावं लागेल याला? ऍक्शन. राईट, काय करायचं तुम्हाला? पेज अगेन नॅव्हिगेटच करायचं आहे ना, कुठे? अगेन एक्झिक्युटिव्ह समरीला जायला पाहिजे ते. ओके, देन अगेन आलं ऑटोमॅटिकली. तुमचा होमवर्क इथून कस्टमर डिटेल्स झालं ना, इथून प्रोडक्ट डिटेल्सला जायला पाहिजे आणि थोडे बटन्स ॲड करा, फॉरवर्ड बॅकवर्ड सगळे बटन्स ॲड करा. हां, इमेज उद्या सॉल्व्ह होईल तुमचं, जेव्हा आपण सर्व्हिसेसमध्ये जाऊ. ओके, आणि आधीच सांगतो उद्याचं लेक्चर मिस नका करू. तुम्हाला एक वेगळी कन्सेप्ट सांगणार आहे, जे की तुम्हाला युट्यूबला पण नाही मिळणार, कुठंच नाही मिळणार. तुम्ही किती सर्च करा ते नाही मिळणार. ठीक आहे, थोडं नॅव्हिगेशनच्या रिलेटेडच आहे, पण थोडी डिफरंट आहे, ॲडव्हान्स आहे थोडं. ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर. अशा तऱ्हेने आपला 4 पेजचा डॅशबोर्ड क्रिएट Yes. झालेला आहे. फर्स्ट एक्झिक्युटिव्ह, देन मॅप, देन कस्टमर डिटेल्स, देन प्रोडक्ट डिटेल्स. ओके, प्रोडक्ट डिटेल्समध्ये तुम्ही अजून फाईन करू शकता, खूप काय करू शकता, बट आता हे लिमिटेशन ठीक आहे तेवढं. ओके, ऑनलाईन कळालं सगळं. अँड देन टूल टिप एकदा वापरून बघा. ओके, आता फक्त आपली एकच कन्सेप्ट राहिली, ती म्हणजे बुकमार्क. ती उद्या होत नाही, तीच मेन आहे. एकदा बुकमार्क झालं की सगळं सांग. ओके, ऑनलाईन सगळ्यांना समजलं? yes, sir. ओके, सॉरी फॉर द लेक्चर, माझ्याकडून डिले अपलोड झाले, बट आज मी करतो रेग्युलर घरी गेलो की. ठीक आहे, सो आपण थांबूया इथं, देन उद्या कंटिन्यू करू. थांबवा, जाऊ नका कोणी, जाऊ नका. अटेंडन्स घ्यायची. चलो गाइस, बाय बाय ऑनलाइन, थैंक यू. तुझं पुढचं ठेवून जावं बरं का. येस हॅलो रितेश, काय? हा बोल. तर ते इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स वगैरे शेअर केले असते ते. त्या ह्याच्यामध्ये आहे बघ ना, मी ते झिप फाईल शेअर केली ना, त्याच्यात आहेत ना इंटरव्ह्यू क्वेश्चन. ज्यामध्ये डेटा वगैरे होता ना, त्यामध्ये सगळे इंटरव्ह्यू क्वेश्चन पण आहेत. ओके. ओके,
ठीक आहे गाईज, बाय बाय.